बघा, अ, आपलं हे जे धावपळीचं धकाधकीचं आयुष्य आहे, हे जगण्यासाठी, शांततेने जगण्यासाठी किंवा हळुवारपणे जगण्यासाठी काही 10 घटक आहेत असे, जे मी बौद्ध तत्वज्ञानातून घेतलेले आहेत. ते 10 घटक आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला शांततेने आयुष्य जगता येऊ शकतं. ते कोणते 10 घटक आहेत, हे मी तुम्हाला एक 2-3 व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 असे पॉइंट्स मी घेणार आहे. तर आता मी सुरुवात करेन. पहिल्या 2-3 पॉइंट्सनी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आता हे पॉइंट सुरू करण्याआधी एक नक्की सांगेन, की हे नक्की आपण जेव्हा अंगी घेऊ ना आपल्या आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपण जेव्हा हे सुरुवात करू करायला, तर नक्कीच आपल्याला शांततेचा अनुभव येतो. हे मी सुद्धा अप्लाय केलंय आणि मला पण ह्या गोष्टीचा फार उपयोग पण झाला. कारण का मला पण आधी खूप असं मी चिडचिडा स्वभाव किंवा खूप अग्रेसिव्ह होत होते. पण आता तसं काही होत नाही. कामाचा ताण असतो, ट्रॅव्हलिंगची धडपड असते, सगळं समजू शकतो. नक्की हे बघा, ऐका, प्रयत्न करा फॉलो करण्याचा. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे? बघा, सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे शून्यता. शून्यता. आता तुम्हाला हे थोडं नकारात्मक वाटेल. असं वाटेल की शून्यता म्हणजे काहीच नाही. शून्य. पण हे बुद्धिस्ट तत्वज्ञानानुसार शून्यता म्हणजे काय माहितीये का? म्हणजे त्या गोष्टीचं अस्तित्व नसणं. पण ती गोष्ट तिथे कायमस्वरूपी नाहीये. पण ती गोष्ट तिथे आहे आणि त्याच्या रिलेटेड दुसरी गोष्ट तयार होते. म्हणजे मी सोपं उदाहरण सांगते. बघा, तुम्ही फूल पाहिलंय झाडावरचं. मला सांगा, ते फूल का आहे तिथे? आपण म्हणतो ना, हे फूल आहे, हे फूल आहे. का बरं तिथे आहे ते? कारण का तिथे माती आहे, सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे. म्हणजे त्या फुलाला तिथे रुजून यायला, उत्पन्न व्हायला तिथे ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहे. म्हणजे काय, की ते फक्त फूल फूल नाहीये. म्हणजे ते ह्या जर गोष्टी नसतील तर ते फूलचं काही अस्तित्वच नाहीये ना. म्हणजे एम्प्टीनेस किंवा शून्यता म्हणजे हेच आहे. शून्यता म्हणजे काय, की स्वतंत्र आणि असं वेगळं, असं काही वेगळं अस्तित्व असं नाहीये त्याचं. त्यामुळे फूल हे काय झालं, शून्य आहे. कसं शून्य? त्याचं अस्तित्वच काही नाहीये ना तिथे. माती, पाणी, सूर्यप्रकाश ह्या जर काही गोष्टी नसतील तर ते फूलच उमलणार नाहीये. त्यामुळे फूल हे शून्य आहे. म्हणजे आपलंही तसंच आहे. बघा, आपण नेहमी म्हणतो ना, हे मी केलं, हे माझं दुःख आहे किंवा हे माझं आहे. हा मीपणा जो असतो ना, हा आपल्याला ओळखायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायचा आहे. म्हणजे शून्य शून्य समजायचं, त्याला शून्यतेकडे न्यायचंय. म्हणजे कसं बघा, आपलं शरीर, आपले विचार, आपल्या भावना, हे सगळं माझं आहे ना. आपल्या डोक्यात जे येतं प्रथम, हे सगळं माझं आहे. बुद्ध काय सांगतात नेहमी, की शरीर बदलतं, त्यानंतर आपल्या भावना बदलत असतात. राग, द्वेष, मोह, सुख, दुःख सगळ्या भावना असतात आपल्या. त्या सर्व भावना वेळच्या वेळी बदलत असतात. आपले विचार, आपल्या डोक्यात जे विचार येतात, ते विचार आपले बघा येतात, जातात, थांबतात, काही वेळ पुन्हा ते जातात. म्हणजे स्थिर काहीच नाही ना. मग आपलं असं अस्तित्व काय आहे? आपण आपल्याला शून्यच समजायचंय. पण ते कसं शून्य समजायचंय? पूर्ण शून्य, शून्यता. शून्य म्हणजे शून्य भोपळा असं नाही समजायचंय, शून्यता समजायचंय. म्हणजेच आपलं अस्तित्व नाहीये, आपण काहीतरी वेगळे आहोत हे समजायचंय. आणि जेव्हा ही आपण समजण्याची ही जी गोष्ट आपल्याकडे येते, आपल्याला ही जाणीव होते, त्यावेळेस बघा आपण शांत होतो. आपल्यामध्ये कोणती दुसरी रागाची भावना किंवा दुसऱ्या काही गोष्टी उत्पन्न होत नाहीत. आपल्यामध्ये प्रेम, करुणा ह्याच गोष्टी तयार होतात. त्यामुळे आता एक लक्षात ठेवायचं, की शून्यता आहे म्हणजे ही गोष्ट काय आहे, ही कायमस्वरूपी नाहीये. ह्याचं स्वतंत्र जे आहे अस्तित्व, हे बदलणार आहे. ह्याचं वेगळेपण आहे. हे सतत लक्षात ठेवायचं. ठीक आहे?
बघा, अजून थोडं आपण पुढे पुढे जेव्हा जातो, वयाच्या आधी पुढे पुढच्या टप्प्याकडे जातो, तेव्हा आपले नातेसंबंध बदलतात. शरीर तर बदलतंच, वार्धक्याकडे चाललेलं असतं. नाती बदलतात. आपल्या काय म्हणतो, आपले मैत्री ह्या गोष्टी असतात, ह्या बदलतात. कायमस्वरूपी असं काहीच आपल्यासोबत नसतं. मग याच्यातनं घेण्यासारखं काय आहे, की आपल्याला हे समजायचं आहे, की प्रत्येक गोष्ट ही बदलत असते. विचार, भावना, शरीर ह्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. इथे कायमस्वरूपी असं काहीच नाहीये. आणि जेव्हा हे आपण समजतोय, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीबद्दल जास्त अटॅचमेंट राहत नाही. आपली जे हुक्स अडकलेले असतात ना त्या गोष्टींमध्ये, ते जास्त काळ तिथे टिकून राहत नाही आणि आपल्याला त्यातनं बाहेर पडायला, म्हणजे समजा एखादं नातं असेल, त्या नात्यामध्ये अडकलो असो आपण, तर त्या नात्यातून बाहेर आपण जेव्हा ते नाही अस्तित्वात राहत आहे, ते आता बदलले, समजा तिथे काहीतरी चेंजेस आलेत त्या नात्यामध्ये, तर आपल्याला हे म्हणजे समजायचं आहे, की आता इथे बदल महत्वाचा आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काय म्हणतात, अडकून न राहता त्याच्यामध्ये ते प्रेम जेव्हा तुमचं अडकून राहतं तिथे ना, तेव्हा आपल्याला यातना होतात, वेदना होतात. मग आपल्याला समजायचं काय आहे, की आता इथे बदल महत्वाचा आहे. म्हणजेच काय, तर या नात्याला आता आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणजे बदलायचंय. आता हे बदलायचंय म्हणजे हे नातं सोडून दुसऱ्या नात्यात नाही पडायचंय. पण जर आपल्याला इथे स्टॉप करायचं आहे, तर आपल्याला इथे स्टॉप करायचं आहे. आपण जेव्हा ही भावना घेतो ना, त्यावेळेसच आपलं मन हलकं होतं. म्हणजे काय होतं, की आपण त्यापासनं लांब-लांब येतो आणि आपल्याला एक गोष्ट कळतेच, की प्रत्येक गोष्ट ही परस्परावर अवलंबून असते. त्यामुळे यापुढे आपण त्या गोष्टीत अडकून न राहता आपले हुक्स हळूहळू बाजूला काढायचे. जेव्हा आपल्याला बदल दिसतोय, बघा जन्म आपला कसं असतं, आपला जन्म जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. आपण काय तेवढेच राहत नाही, छोटं बाळच राहत नाही. आपल्यामध्ये बदल होतात. हे सगळ्या गोष्टींचा आता म्हणजे याच्या पुढे अहमपणा जो असतो ना, काहीच नाही ना आपलं अस्तित्व. आपलं शरीर बदलतंय, आपल्या भावना बदलतायत, विचार बदलतायत, नाती बदलतायत, काय म्हणतो आपण त्यातला प्रेम बदलतं. सगळ्या गोष्टी जर बदलतात आहे, तर मी काय आहे? माझं काय आहे इथे अस्तित्व? शून्यता. आपण जेव्हा हे समजतो, त्यावेळेस आपल्याला याचा त्रास कमी होतो. आपल्यामध्ये मैत्री भावना, करुणेची भावना जागृत होते आणि आपण बदल स्वीकारायला लागतो. आणि हे जेव्हा बदल आपण स्वीकारतो, त्यावेळेस आपण शांत होतो. आपल्यामध्ये शांतता जागृत होते, शांतता उत्पन्न होते आणि आपण शांतपणे जीवन जगू शकतो. मग आपल्याला तिथे मारामाऱ्या करायची गरज नसते का अहमभाव दाखवायची काही, म्हणजे आपण तिथे आपल्याकडे ते होतच नाही. जेव्हा आपण हे जे काय म्हणतो, हे जे सत्य आपण जाणतो तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर आहे अनिच्छ. अनिच्छ म्हणजे अस्थिरता. म्हणजेच की काहीही टिकून राहत नाही. म्हणजेच काय, म्हणजे हेच की जे बदलतं ते अस्थिर असतं, ते अनिच्छ. बघा, ह्या तत्वज्ञानातलं 3 जे मूलभूत घटक आहेत ना, अनिच्छ, दुःख आणि अनंत, त्यातलं हे पहिलं मूलभूत घटक आहे. म्हणजे अनिच्छ म्हणजे कुठलीही गोष्ट स्थिर नाही, अस्थिर आहे ती. आता मी तुम्हाला एक साधं आणि सोपं उदाहरण देते, नदीचं उदाहरण देते. बघा, नदी जेव्हा उगम पावते आणि तिथून जी वाहत येते खाली, मला सांगा, आता ही या भागातून वाहते नदी, तर ही नदी या भागामध्ये आहे. पण हे जे पाणी आता वाहतंय, हे पाणी तेच राहणार आहे का? बदलतंय ना. पाण्याचा प्रवाह पुढे पुढे चाललाय. नदीचं पात्र, नदीची जागा तीच आहे, पण जे पाणी आहे ते बदलतंय. त्यामुळे तुम्ही आता त्याच पाण्यात उडी मारणार नाही आहात, जे तुम्ही आधी पाणी पाहिले ते वाहतंय, पाणी वाहतच चाललंय. आणि मग हे काय आहे, की अस्थिर आहे. तसंच आपलंही लाईफमध्ये आपल्याही काही गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत, टिकून राहणाऱ्या नाही आहेत, त्या अस्थिरच आहेत. आपलं शरीर जसं आधी सांगितलं मी, शून्यतामध्ये तेच आले. अस्थिर काय आहे, आपलं शरीर आहे, भावना आहेत, क्षण आहेत, हा प्रेम आहे, विचार आहे,
या या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला त्या आपल्या काय म्हणतो आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे, की या गोष्टी अनित्य आहेत. म्हणजे ह्या गोष्टी काही टिकून राहत नाहीत शेवटपर्यंत. ह्या बदलणाऱ्या आहेत आणि हेच सत्य जाणून आपल्याला राहायचंय आणि आपल्याला तसं वागायचंय. जसं की आता हे जीवन तुम्ही जगताय, ह्या जीवन जगताना आपल्याला आपल्या समोर येणारे संकट समजा, आव्हानं ही काय आहेत, ही आपल्याला बघायची आहेत आणि ही ही जाणार आहेत. म्हणजे कसं, की बघा दुःख आल्यानंतर सुख हे येणारच आहे आणि ह्याची भावना आपल्यामध्ये असणार ना. म्हणजे दुःख आलं तर सुख याच्यानंतरच जे असणार म्हणजे बदलणार आहे. सुख आहे हे काही कायमस्वरूपी, सुख आल्यानंतर दुःख हे सुद्धा काही कायमस्वरूपी, म्हणजे हा परिक्रमच आहे. तो एका मागोमाग येणारा हे परिक्रम आहे. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी आपल्यासोबत नसणार आहे आणि हेच जाणायचंय आपल्याला, की इथे येणारं दुःख, सुख किंवा काहीच नाही आयुष्यामध्ये. ती भावना, प्रेम भावना, हा पुन्हा आपल्या विचारांचं आदान प्रदान आपण करतो. आपल्या डोक्यात जे विचार येत आहेत ते पण सतत बदलत राहतात भावना. आता तुमची समजा छान मनस्थिती असेल, ती छान मनस्थिती काही वेळानंतर काहीतरी वेगळी त्याच्यामध्ये बदल होतो ना, परिस्थितीनुसार ते चेंज होतं. मग आपल्याला म्हणजे ह्या भावना आहेत आपल्या, ह्या भावना आहेत, ह्या कायमस्वरूपी राहणार नाहीत. आपण जे आहोत हे सगळं चेंज होत चाललंय. त्यामुळे काही लोक म्हणा बघा खूप पश्चाताप करतात. काही गोष्टी लाईफमध्ये झाल्या ना का त्यांना असं वाटतं की ह्यातनं मी बाहेरच नाही पडणार, मी ह्यामध्येच अडकून बसणार. पण हे असं नाही ना. ह्याने जीवन आपलं काय होणार, अजून डिस्टर्ब होणार, आपल्याला स्वतःला त्याचा त्रास होणार. मग बाबा काहीतरी आपल्याकडे काहीतरी चुकीची गोष्ट घडलेली आहे, तर आपल्याला हाच विचार करायचा आहे की हे बदलणार आहे. ही गोष्ट आपल्याला इथे सोडून तरी द्यायची आहे किंवा ह्यातनं बदल करून आपल्याला याच्या पुढे चालायचंय आणि इथे चिकटून न राहता आपण पुढचं मार्गक्रमण करायचंय. आणि ह्या ज्या भावना आहेत ह्याच आपल्याला शांततेकडे घेऊन जातात. नाहीतर आपल्या मनामध्ये तो गोंधळ, सततच ते असुरक्षिततेची भावना, कमीपणा, आपल्याला कधी कधी कमीपणा पण येतो. कधी काही चार चौघात समजा काही गोष्टी घडतात तेव्हा आपल्यामध्ये ती कमीपणाची भावना येते, असुरक्षिततेची भावना येते. मग या गोष्टी आपल्या मनात येत नाही. आपण आता याच्या पुढे ही गोष्ट आहे, ही नश्वर आहे, ही आत्ता आली आहे ना, ही इथून जाणार आहे किंवा ही निसटणार आहे आपल्या हातातनं, हे आपण जाणून घ्यायचंय आणि आपला मार्गक्रमण पुढे करत राहायचंय. ठीक आहे. बघा, आनंद आपल्याकडे येणारा आज आहे पण उद्या नाहीये. तसंच दुःख हे सुद्धा काही कायमस्वरूपी नसणार आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे अनंत. अनंत म्हणजे काय? अनंत, अनात्मा म्हणजेच काय? मी, मायसेल्फ हे काय नसणं. बघा, आपण नेहमी असं म्हणतो ना, मी, माझं अस्तित्व, हे तिथे नसणे. म्हणजे काय, की आपण प्रत्येक गोष्टीत आपलापणा दाखवत असतो. म्हणजे हे माझं आहे, हे मी आहे, इथे मी आहे, हे मी केलंय. पण तत्वज्ञान काय सांगतं? मी म्हणजे काय? कुठे आहे मी? म्हणजे शरीरात मी आहे का? तुम्हाला विचारते, तुमच्या शरीरात मी आहे का? म्हणजे तुम्ही स्वतः आहात का? नाही. शरीर हे बदलणारच आहे. म्हणजे तुम्ही जे आता आहात ते नंतर असणार आहात का? तो मीपणा नंतर आहे का? नाही. भावनेत तुमच्या मी आहे का? नाही. कारण का भावना सुद्धा बदलतायत आपल्या. मग विचारांमध्ये मी आहे का? मीपणा आहे का? तो सुद्धा कायम नाहीये. कारण का विचार सुद्धा आपले बदलणार. विचार सुद्धा येतायत जातायत. ते कायमस्वरूपी तसेच नाहीयेत ना विचार. मग हा मीपणा कशासाठी? तर हेच जे नो सेल्फ जे असतं ना, हे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्यामधला अहंकार, अहंभाव हा कमी करायचा. हे जे अनंत आहे ना, ज्ञान आहे. सगळ्यात खोल ज्ञान आहे. म्हणजे अनित्य, दुःख आणि अनंत तिघांचा परस्पर संबंध येतो बघा. कळलं? तुम्ही आधीपासूनच बघा काय सांगितले त्यांनी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण
एक तर पहिली अनिच्छ म्हणजे पहिली गोष्ट, ती तिथे कायमस्वरूपी नसणार आहे, परस्परावर अवलंबून आहे ती गोष्ट. तिचं स्वतःच असं स्वतंत्र असं काहीच नाहीये अस्तित्व. त्यानंतर हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्यानंतर अनिच्छ दुःख अनिच्छ दुःख एकत्र आहेत ते. कसं काय? तुम्ही जो बदल स्वीकारणार नसाल तर तुम्हाला त्रास होणार. ती गोष्ट तुम्ही धरून ठेवणार. त्याच्यामध्ये बदल जर करणार नाही तर तुम्हाला त्रास होणार. त्यामुळे दुःख येणारच आहे. आणि आता हे अनंत म्हणजे काय, तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचाच आत्मा शोधताय. म्हणजे सेल्फ, आपण म्हणजे मी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. पण आपलं मीपणा असा काहीच नाहीये. कारण का? हे सतत बदलत आहे. मग आता आपल्याला त्या तिन्ही गोष्टीचा परस्पर संबंध जो येतो ना, त्याचं एकच काय बोलतात त्याला, एकच सार आहे की आपल्याला जर शांतता हवी असेल, आपल्याला शांततेत जगायचं आहे, तर आपल्यामध्ये असणारा अहमपणा, मीपणा हा कमी करायला हवा. दुसरी गोष्ट, येणारे जे बदल आहेत हे स्वीकारायला हवे. आपल्याला समजायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही बदलणारीच आहे, ह्याचा बदल आहे. आणि तिसरं म्हणजे कोणतीही गोष्ट ही त्याचं स्वतःच असं वेगळं अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व असं नाहीये. ती कशावर तरी डिपेंड आहे. म्हणजे परस्परावर अवलंबून आहेत त्या गोष्टी. जसं ते फुलाचं उदाहरण दिलं की त्या फुलाचं काही अस्तित्वच नाहीये जर त्या बाकीच्या काही गोष्टी असतील तर. तसंच आपल्यामध्ये आपलं सुद्धा काही अस्तित्वच नाहीये जर आपल्यामध्ये भावना, प्रेम म्हणजे काही आपल्या म्हणजे समजा आपल्यामधले जे 5 स्कंद आहेत जी, त्या जर गोष्टी नसतील आपल्यामध्ये तर आपल्या शरीराचं काय अस्तित्व आहे? म्हणजे समजा माझे डोळे नसतील, नाक, तोंड, कान हे सगळं नसेल, भावना नसतील, तर माझं काय शरीर आहे? माझं काय अस्तित्व आहे? काहीच नाहीये ना. ठीक आहे? मग आता ह्या 3 गोष्टींचा अभ्यास करा आणि अभ्यासक्रमामध्ये त्या फॉलो करा आणि शांततेने जीवन व्यतीत करा.